आजचा दिवस हा जरा थोडासा आपल्या सगळ्यांसाठी थोडा वेदनादायक आणि क्लेशदायक होता. त्याचं कारण काय झालंय का आज जरा थोडं सकाळी मार्केट गॅप अप ओपनिंग झालं आणि त्यानंतर निगेटिव्ह परत थोडं पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं तळ्यात मळ्यात आपल्याला जे संपूर्णपणे वातावरण बघायला भेटलं. आता इथे जर तुमच्या समोर निफ्टीचा चार्ट जर दाखवला तर तुम्हालाही त्याची प्रचिती येईल का काय आज निफ्टीमध्ये काय काय झालेलं आहे. आता इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा आज दिवसभर काय काय बघायला भेटलं आपल्याला मार्केटमध्ये. तर दिवसभर मोमेंटम मार्केटमधून गायब होतं. फक्त मार्केट थोडं सकाळी गॅप अप ओपनिंग झालं आणि त्यानंतर फक्त थोडं वर खाली आणि फक्त एकदा एक आपल्याला थोडा पुलबॅक इथे आला आणि त्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली आपण बघतोय का मार्केट खाली खालीच खालच्या दिशेने जात गेली. आज आपल्याकडे सेन्सेक्सची एक्सपायरी होती आणि मग जरा थोडीशी मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी सेन्सेस मध्ये बघायला भेटली. पण जेन स्ट्रीट जे आहे आता ते परत आलेलं आहे पण त्यांच्यावरती आता बरेचसे असे निर्बंध पण ते पण टाकलेले आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय का पर त्यांचं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी इतका मोठा मार्केटवरती त्याचाही परिणाम आज आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटला नाही. आणि तर मग आजच एकंदरीतच जर सगळा संपूर्णपणे सगळा दिवस जर बघितला तर दिवस हा आजचा असा खास असा कुणाला गेला नाही. आणि मग आजचं मार्केटचं आपल्याला विश्लेषण करायचं मार्केटला म्हणजे उद्या काय करायचंय ते त्यानंतर बघायचं अमेरिकेत काय काय चालू आहे आणि आपल्याला गोल्ड सिल्वर क्रूड ऑइल वगैरे या सगळ्या गोष्टी पण जाणून घ्यायच्या त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या व्हिडिओच्या नंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्या लिंकवरती जायचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करायचं आहे. आता इथे तुम्हाला काय बघायला भेटतं सकाळी जर आपण तुम्ही बघितलं असेल तर इथे या ठिकाणी आपल्याला दिसतंय काय काय इथे आपला एक सकाळी गॅप अप ओपनिंग झाली एक आपली सकाळची पहिली कॅन्डल गॅप अप ओपनिंगची त्यानंतर फॉल 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 थोडासा एक रिकव्हरी आणि परत फॉल. तर म्हणजे आज असं विशेष काही आपल्याला कोणालाही काही मार्केटमध्ये करता आलं नाही. आणि मग थोडस पहिल्यांदा आपण काय करूया जाणून घेऊया का नेमकी आता डोनाल्ड ट्रम्पच्या राज्यामध्ये काय चालू आहे. आता इथे आपण बघतोय का आज आपल्याला सोन्यामध्ये चांदीमध्ये वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी तेजी बघायला भेटली आहे. आणि कारण सोनं आता 1 लाखाच्या वरती गेले. पण आता इथे बघूया आपण डाव जोन्स मध्ये नेमकी काय काय दिसते आपल्याला तर डाव जोन्स जर आपण इथे या ठिकाणी बघितला तर आता डाव जोन्स मध्ये काल पण आपल्याला जरा थोडी ठीकठाक तेजी बघायला भेटली. पण आता पण डाव जोन्स हा साधारणतः फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे. फक्त नॅसडॅक थोडा खाली 0.5% आणि आपला डॉलर इंडेक्स आहे तो सुद्धा खाली आहे. कम्युनिटीमध्ये जर बघितलं तुम्ही कम्युनिटीमध्ये आपल्याला बघायला भेटतं का सोनं $3,400 म्हणजे जवळजवळ 1 लाख रुपयाच्या वरती सोनं गेले. आणि त्यानंतर आपल्याला चांदी जी आहे त्या चांदीनं सुद्धा इथे हा जवळजवळ आज 1,16,000 रुपयाचा आज लाईफ टाईम आहे चांदीनं बनवलाय. आणि आपल्या क्रूड ऑइल मध्ये ते करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते म्हणजे आपल्या तिथे क्रूड ऑइल मध्ये काय अशी खास काही तेजी अशी बघायला भेटत नाहीये तिथे करेक्शन बघायला भेटते. तर ह्या अशा प्रकारे सध्या मावला आहे. आणि मग आता आपण बघूया का नेमकी आज मार्केटमध्ये आपल्या एफ आय ने काय काय केलेलं आहे. आता या ठिकाणी जर आपण ही सगळं बघून घेतलं तर काय काय दिसतं एफ आय डी ने केलेलं आज ठीक आहे सगळे आकडे आलेत आणि त्याचं आपण करूया विश्लेषण बघा. तर आजही एफ आय ने खूप मोठ्या प्रमाणात सेलिंग केलेली आहे. आता जोपर्यंत हे एफ आय जे आहे ते सेलिंग करायचे थांबत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मोठी तेजी येणार नाहीये. आता एफ आय ने 3,548 करोड रुपयाची आज कॅशमध्ये सेलिंग केली. 797 करोड रुपयाची त्यांनी आपल्या फ्युचरमध्ये सेलिंग केली आणि 1515 करोड रुपयाची त्यांनी केली सेलिंग आपल्या स्टॉक फ्युचरमध्ये. म्हणजेच एकंदरीत जर आकडा बघितला तर हा आकडा दिसतोय का 6,800 करोड सॉरी 5,800 करोड रुपयाचा आजचाही त्यांचा सेलिंगचा आकडा आहे. 5,800 करोड रुपयाची त्यांनी आज सेलिंग केली आणि विक्स आज आपला 4% डाऊन झालाय. म्हणजे बघा तिकडे एफ आय एवढे सेलिंग करते विक्स डाऊन होते म्हणजे झालंय काय काय विक्स मुळे सगळे जेवढे ऑप्शन सेलर ऑप्शन बायर लोकांची वाट लागते कारण त्यांना प्रीमियम असा खूप काय भेटत नाहीये. निफ्टीमध्ये आपण बघतोय का त्या ठिकाणी निफ्टी 30 पॉईंट खाली आहे. सेन्सेक्स आपल्या टू पॉझिटिव्ह आहे. बँक निफ्टीमध्ये थोडंसं करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलं. आता इथे जर आपण सगळे इंडायसेस मध्ये थोडं जाणून घेतलं तर इंडायसेस मध्ये काय काय दिसतंय बघा.
इथे सगळे इंडेक्स जर तुम्ही बघितले तर त्यामध्ये निफ्टीमध्ये आपल्याला थोडंसं करेक्शन दिसतंय, पण बँक निफ्टीमध्ये आज थोडं करेक्शन 0.5% आसपास दिसतंय. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये जवळजवळ £1 करेक्शन बघायला भेटते. मेजरली सगळेच इंडेक्स मध्ये आपल्याला करेक्शन बघायला भेटले, पण आज आपल्याला सरकारी बँकांमध्ये या फार्मा सेक्टरमध्ये त्याच्यानंतर ॲटो सेक्टरमध्ये करेक्शन बघायला भेटलेलं आहे. त्यानंतर रियालिटी सेक्टरमध्ये पण करेक्शन आहे. मीडिया सेक्टरमध्ये तर 2.5% आसपास करेक्शन झालेलं आहे. म्हणजे आज जर आपण बघितलं तर साधारणतः फक्त फक्त निफ्टी फिन निफ्टी मार्जिनली पॉझिटिव्ह क्लोज झाली. बाकीच्या सगळ्याच सेक्टरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वातावरण निगेटिव्ह दिसते. थोडं ऑप्शन चेन डाटा आपण बघूया. बघा काल मी आपल्याला काय बोललो होतो, बघा कालचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर मी बोललो होतो 25,100 ला मारामारी होणार, ह्या लेवलच्या वरती टिकायचं नाही टिकायचं यासाठी मारामारी होणार. आजच्या या मारामारीमध्ये 25,000 चे कॉल सेल वाले आज भारी पडलेले आहेत. त्यांनी दिवसभर 25,100च्या वरती निफ्टीला टिकून दिलं नाही. आता उद्या काय होऊ शकतं आपण ते जाणून घेणार आहे. ठीक आहे, आता उद्या नेमकी काय होणार आहे ते आपण जाणून घेऊया. आता हा इथे आपल्याला बघायचा आहे डाटा, त्याच्यात पण जाहिराती यायला लागल्यात खूप आता. आता हा डाटा जर आपण बघितला तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊ का 25,000ला काय कंडिशन आहे. तर 25,000 वरती इथे आपण बघू शकता का जवळजवळ 2 करोड आणि 14 लाख कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी पुट मध्ये शॉर्ट आहे. म्हणजे 25,000च्या खाली सहजासहजी लवकर जाणार नाहीये. आणि नंतर कॉल मध्ये 25,000च्या 1 करोड 26 लाख, आता हे सॉरी हे की 2 करोड 14 लाख आहेत आणि 1 करोड आणि 74 लाख आहे. आणि या दोन्हीमध्ये पण ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. म्हणजे 25,000चा हा एकदम इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. तो जर तोडला, ब्रेक जर झाला तर मग जवळजवळ 100-150 पॉईंटची खाली आपल्याला डाऊन साईड बघायला भेटेल. 25,100चा जरा थोडा विचार करूया. 25,100चा विचार जर केला तर इथे आता बघा, इथे काल आपण बघतोय कॉल आणि पुट मध्ये जवळजवळ समसमान होतं, पण आज 25,100च्या कॉलवरती आज जवळजवळ 62 लाख नवीन ऍडिशन झालेले आहे. तो वाय तिथे वाढलेला आहे 62 लाखाच्या 62 लाख लॉटचा तेवढ्या ठिकाणी ओपन इंटरेस्ट वाढलाय. आणि आज 1 करोड 57 लाखाच्या आसपास झाले. पुट मध्ये फक्त त्या ठिकाणी 1 करोड 4 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे उद्या आपल्याला 25,100 हा उद्यासाठी महत्वाचा झोन रेजिस्टन्सचा असू शकतो. आणि याच्यावरती जर आपण नाही गेलो तर मग थोडंसं आपलं कन्सोलिडेशन चालू, पण याच्यावरती जर गेलो तर मग आपण मे बी मग 25,180 आणि 25,250 पर्यंत मे बी जाऊ शकतो. पण त्यासाठी 25,000च्या वरती टिकलं पाहिजे, 25,100च्या वरती टिकलं पाहिजे 15 मिनिट. आणि मग बाकी पुढे 25,200ला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी तर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कॉल कॉल रायटिंग झालेली आहे. 1 करोड 80 लाख कॉल त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. आज नवीन 63 लाख नवीन ऍडिशन झालेले आहे. पुटमध्ये जवळजवळ 67 लाख कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत, पण कॉलमध्ये खूप मोठे शॉर्ट आहेत. 25,200च्या वरती सध्या तरी जाण्यासाठी खूप मोठी अशी वेव तयार व्हायला पाहिजे. ओके, आणि त्यानंतर मग आजच्या पूर्णपणे दिवसभरामध्ये आम्ही काय केलं होतं आमच्या ग्रुपवरती, तर आज फक्त एक कॉल घेतला होता निफ्टीचा. त्याच्यामध्ये आमचं फक्त टार्गेट 20 पॉईंटचं होतं, 30 पॉईंटचं टार्गेट भेटलं. त्यानंतर आज आम्ही याच्यामध्ये परत सिल्वरचा एक कॉल घेतलेला होता अराउंड 440च्या आसपास. त्याचं टार्गेट आमचं 500 प्लस होतं, त्यांनी जवळजवळ 750 रुपयापर्यंतचं टार्गेट दाखवलं. आता इथे आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं आहे का मार्केटमध्ये काय महत्वाच्या आपल्याला न्यूज आलेल्या आहेत. तर इथे या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट बघू शकता का पेटीएम कंपनी जी आहे का ही गेल्या कित्येक वर्षापासून ही लॉस मेकिंग कंपनी होती, पण आता ह्या कंपनीने काय नफा कमावलेला आहे. आणि त्या कंपनीने नफा कमावला म्हटल्यानंतर शेअर सुद्धा लाईफ टाईम हायवरती गेलाय. 3.5% आसपास तेजी आपल्याला याच्यामध्ये आलेली आहे. जवळजवळ 1,062 रुपयाच्या आसपास हा स्टॉक आलेला आहे. कंपनीचं मार्केट कॅपिटल जवळजवळ 67,000 करोड रुपयाच्या आसपास झालेला आहे. आणि मग आता आपल्याला बघायचं आहे का किती नफा कमावला, जवळजवळ किती 122 करोड रुपयाचा नफा कमावला आहे. पण तो नफा किती आहे, जास्त आहे का, ते पण आपण एकदा जाणून घेऊया. आणि पाठीमागचं काय रेकॉर्ड आहे ते एकदा बघूया आपण. पेटीएमच्या बाबतीमध्ये बघा, इथे पेटीएम मध्ये आज 3.5%च्या आसपास तेजी बघायला भेटली. 67,000 करोड रुपयाचं मार्केट कॅपिटल कंपनीचं झालंय. आणि हा स्टॉक आता जवळजवळ 52 वीक टॉपच्या आसपास आहे. आता इथे आपण बघूया का नेमकी रिझल्ट काय आलेले आहे. पेटीएमचे रिझल्ट जर तुम्ही बघितले तर या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकतो. बघा आता इथे जे काय तुमच्या समोर सगळे मी रिझल्ट ठेवले. आता हे रिझल्ट जे आलेले आहेत तर ह्या रिझल्ट वरती तुम्ही इथे बघा, हे मागच्या वर्षीचा जूनचा क्वार्टर जर बघितला तर 1,502 करोड रुपये जे आहेत तर ते 1,502 करोड रुपयाचा कंपनीचा रेव्हेन्यू जनरेट झाला, तो आता 1900 करोड झालेला आहे. आणि त्यानंतर जे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन मायनस होतं 53%, ते आता प्लस आलेलं आहे 4%. म्हणजे जर तुम्ही बघितलं
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 क्वार्टर मध्ये कंटिन्युअसली लॉस मेकिंग कंपनी किंवा त्यांचं मार्जिन ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सुद्धा त्यांचं निगेटिव्ह होतं आणि ते आता पॉझिटिव्ह मध्ये आलेलं आहे. इथेही तुम्ही बघू शकता कंटिन्यू लॉस, हे लॉस 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 इथपर्यंत सगळ्या क्वार्टरला लॉस होता. पण फर्स्ट टाइम इथे तुम्ही बघू शकता का इथे या ठिकाणी काय दिसतंय, इथे या ठिकाणी जवळजवळ 122 करोड रुपयाचा प्रॉफिट पहिल्यांदा जनरेट झालेला आहे. आणि त्यानंतर आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणून घ्या, कंपनीचा ईपीएस जो आहे ना बघा, आता हा जो ईपीएस तुम्हाला दिसतोय ना इथे, हा ईपीएस आपण म्हणतो. तर हा ईपीएस जर तुम्ही बघितला असेल तर हा ईपीएस इथे बघा, ह्या जून 2022 ला एका शेअर्स माग निगेटिव्ह रिटर्न होते. आता मागच्या क्वार्टर पर्यंत सुद्धा त्यांचे जे काही रिटर्न होते ते रिटर्न निगेटिव्ह होते. इथे मागच्या क्वार्टर पर्यंत जे काय सगळे रिटर्न होते ते सगळे रिटर्न निगेटिव्ह मध्ये होते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, हे जे काय होते सगळे रिटर्न, हे सगळे रिटर्न निगेटिव्ह होते. आणि तर म्हणजे मागच्या क्वार्टरला सुद्धा तुम्ही इथे दिसतंय का साधारणतः 8.5 रुपये हा कंपनीचा पर शेअर हा निगेटिव्ह मध्ये रिटर्न होता. पहिल्यांदा जवळजवळ आता ह्यावेळेस ईपीएस हा पॉझिटिव्ह मध्ये आलेला आहे. आता पेटीएम मध्ये आणखीन किती तेजी येऊ शकते आपण तेही जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर आणखीन काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या जर आपण बघितल्या तर आता एक पर टाटा मोटर्स की ग्रुप की इस कंपनी को तगड़ा घाटा हुआ और स्टार इन्व्हेस्टर विजय खेडे याने 18 लाख शेअर बेचे. पर तेजस नेटवर्क ही आहे टाटा मोटरची कंपनी, त्या कंपनीला खूप झालेले नुकसान, आपण त्याविषयी त्याचा रिपो म्हणजे आपण साधारणतः मागच्या 2-3 दिवसापूर्वीच त्याचा व्हिडिओ केला होता का बाबा तेजस नेटवर्कला खूप मोठा घाटा झालेला आहे. आणि ती कंपनी सुद्धा परत टाटा मोटरची आहे, सॉरी पर टाटा ग्रुपची आहे. पर टाटा ग्रुपची ती एक दूरसंचार कंपनी आहे आणि त्या कंपनीला घाटा झालेला आहे ते सगळ्यांना माहिती. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला आणखीन काय बघायचं आहे, ठीक आहे. आता आपण जाणून घेऊया आपल्या निफ्टीच्या चार्टच्या बाबतीमध्ये. आता निफ्टीचा चार्ट मी तुमच्या समोर ठेवलेला आहे आणि निफ्टीचं जर आपण विश्लेषण करायचं जर झालं तर निफ्टीसाठी आपल्याला हा जो आहे 25,118 हा आपल्याला उद्यासाठी, 25,120 हा आपल्याला उद्यासाठी मोठा रेजिस्टंट आहे. ओके, हा 25,120 चा मोठा रेजिस्टंट आहे. जोपर्यंत आता याच्यावरती आपण जात नाही, टिकत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी मोठी तेजी बघायला भेटत नाही. पण आता इथे मार्केटचं झालंय काय का, मार्केटला आपल्याला डाऊन साईडला कन्सोलिडेशन सुद्धा चांगलं दिसतंय. आता कन्सोलिडेशनचा झोन जर तुम्ही बघितला तर अराउंड ह्या लेवलला कन्सोलिडेशन सुद्धा होते बघा, ही जी लेवल आहे तर ह्या लेवलला कन्सोलिडेशन सुद्धा होते, ती आहे 25,000च्या आसपासची. म्हणजे बघा ह्या ठिकाणी इथं रेजिस्टंट होता, इथून वरती गेलं इथं आणि इथं या ठिकाणी सपोर्ट घेतलेला. तर म्हणजे एका नॅरो रेंजमध्ये निफ्टी फसलाय. 25,120च्या वरती जर गेला तर वरती जाईल आणि 25,000च्या खाली जर गेला तर खाली जाईल. मधला झोन हा नो ट्रेड झोन आहे. थोडा पेटीएमच्या बाबतीमध्ये आपण जाणून घेऊया आता. पेटीएम, पेटीएमचा स्टॉक आपण बघतोय का लाईफ टाइम हायवरती आलेला आहे. याचा एका वर्षाचा जर चार्ट आपण बघितला तर बघा, हा स्टॉक आता एकंदरीत लाईफ टाइम हायवरती आलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला मोठी तेजी अनुभवायला भेटू शकते. बघा इथे हा बघतोय आपण का साधारणतः इथून फॉल आलेला होता जवळजवळ 680 पर्यंत आणि तिथून संपूर्णपणे रिकव्हरी झालेली आहे. 5 वर्षाचा जर आपण चार्ट जर बघितला याचा किंवा ऑल टाइम जर चार्ट बघितला तर आपल्याला इथे या ठिकाणी काय बघायला भेटते, ऑल टाइम चार्ट वरती की करेक्शन ज्यावेळेस हा याचा नवीन आयपीओ आला होता, आयपीओ आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी करेक्शन असं बघायला भेटलेलं होतं. त्यानंतर हा रेजिस्टंट होता, तो क्रॉस झाल्यानंतर परत दुसरा रेजिस्टंट इथे तयार झालेला आणि आता परत त्या लेवलच्या आसपास आलेला आहे. जर आता समजा इथं जर असंच क्लोजिंग दिलं 1,000च्या वरती तर मे बी पॉसिबिलिटी आहे का पेटीएम मध्ये दुसरं आपल्याला साधारणतः 1233 रुपयापर्यंत हा पेटीएम वरती जाऊ शकतो. आणि तेव्हा आपण आपल्या याच्यावर पेटीएम वरती सुद्धा त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. बाकी परत टाटा मोटरच्या बाबतीमध्ये आपण काल परवा बोललेलो होतो, पण टाटा मोटर 695च्या वरती टिकला नाही आणि मी बोललो होतो 695च्या वरती जर गेला तर चांगली तेजी येईल. पण आज मार्केटनं काही साथ दिली नाही आणि त्याच्यानंतर तो त्याच्यावरती सुद्धा गेला नाही. टाटा मोटर्स आपण बघतो की 673 आलेला आहे.
मी बोललेलो होतो तुम्हाला बघा, कालचा तुम्ही जर आपला हा व्हिडिओ बघितला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती मी त्याच्यावरती सगळी लाईनिंग करून ठेवलेली आहे. 696च्या वरती जर गेला तर मोठी तेजी अपेक्षित आहे, पण तो काय त्याच्यावरती जात नाही, अशी कंडिशन झालेली आहे. तेव्हा आता आपण बघतोय का आज आपल्याला जर एकंदरीतच मार्केटमध्ये थोडंसं वातावरण निगेटिव्ह होतं. आता उद्या आपल्याला निफ्टीची एक्सपायरी गुरुवारी त्याच्या अगोदरची मूव मार्केटमध्ये बघायला भेटू शकते. म्हणजे एकतर आपल्याला खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला मुवमेंट बघायला भेटेल. पण एक जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टी जे आहे तर बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये करेक्शन स्वरूपातच बघायला भेटले. कारण टॉप जर बघितला तर 57,400 57,400 पासून जवळजवळ 56,800 पर्यंत खाली आला. आपण 600 पॉईंटची त्या ठिकाणी आपल्याला मूव बँक निफ्टीने दिलेली आहे. तर बँक निफ्टीचा जर सपोर्ट आपण जर बघितला तर बघा या ठिकाणी आपल्याला सपोर्ट दिसतोय अराउंड 56,600. जर तो सपोर्ट महत्वाचा आहे, तो जर तोडला तर मग फॉल आपल्याला परत अराउंड साधारणतः 56,400 पर्यंत जाऊ शकतो. आणि तो जर नाही तोडला तर आपल्याला त्या ठिकाणी परत झोन रेजिस्टन्सची इथे या ठिकाणी परत बघा 57,000चा झोन इथे या ठिकाणी आपल्याला म्हणजे साधारणतः आता 56,900 तो मोठा रेजिस्टन्स झोन राहील. त्याच्यानंतर मग आपल्याला सगळे झोन झोन रेजिस्टन्स झोन आहेत. त्याच्यानंतर मग 57,000 आहे, 57,000 आणि 100 आहे. तर हे असे बरेचसे झोन आहेत, त्या झोनमध्ये हा बँक निफ्टी फसलाय. आणि सकाळी मार्केटनी सगळ्यांना फसवलं, सगळ्यांना वाटलं बाबा जेएन स्ट्रीटला आता परमिशन भेटलेली आहे, गॅप अप ओपनिंग दिलं. इथे तुम्ही बँक निफ्टीमध्ये बघू शकता, बँक निफ्टीमध्ये सकाळी चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली, जसं निफ्टीमध्ये तयार झाली तशीच, आणि दिवसभर खाली 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 बँक निफ्टी गेला. त्यामुळे आता आपल्याला काय होतं, जर गॅप अप ओपनिंग मार्केट झालं तर मग आपल्याला काहीच करता येत नाही. त्यानंतर दिवसभर कन्सोलिडेशन कन्सोलिडेशन दिसतं. मार्केट आपल्याला जर समजा गॅप डाऊन ओपनिंग झालं असं आणि मग वरती जर गेलं तर म्हणजे जर सकाळी गॅप डाऊन ओपनिंग जर झालं तर मग मजा येते, थोडीफार वरती जातं मार्केट. पण गॅप अप ओपनिंग झालं तर त्यानंतर आपल्याला कन्सोलिडेशन आणि त्यानंतर ऑप्शनचे प्रीमियम वगैरे हे सगळे आपल्याला त्या ठिकाणी खाली येताना दिसतात. आता थोडं आपण जाणून घेऊया सिल्वरच्या बाबतीमध्ये. सिल्वरमध्ये आपण बघूया काय मुवमेंट दिसते आपल्याला. इथे चांदीमध्ये तुम्ही बघू शकता का आता जवळजवळ चांदीनं आज नवीन लाईफ टाईम हाय केलेला आहे बघा. इथे या ठिकाणी ऑल टाइम हाय आपण बघतोय चांदीचा. हा चांदीचा ऑल टाइम हाय झालेला आहे. 1,16,000 हा चांदीचा नवीन लाईफ टाईम हाय आज झालाय. आणि चांदीचं आपलं टार्गेट मी तुम्हाला सांगितलं, शॉर्ट टर्म टार्गेट 1.5 लाखापर्यंत चांदीचं टार्गेट आहे. सोन्यामध्ये आज जवळजवळ 1,00,000 रुपयाचा हा आजचा भाव हा सोन्यामध्ये झालेला आहे. सोनं बघा 1,00,000 आणि कुठून कुठपर्यंत गेलं सोनं बघा, 1,00,259 रुपये सोन्यामध्ये सुद्धा लाईफ टाईम हाय हा झालेला आहे. त्यामुळे आता म्हणजे आता ह्या वर्षी आपल्याला सोन्याने चांगले रिटर्न दिले बघा. एका वर्षाचा जर तुम्ही चार्ट जर बघितला असेल सोन्याचा तर इथे बघा हा जुलै महिना, तर हा जुलै महिना 67,000 रुपयापासून सोनं जवळजवळ इथपासून सोनं कुठपर्यंत गेले बघा, 67,000पासून लाख पर्यंत गेले. म्हणजे जवळजवळ अराउंड जवळ 41% आसपास रिटर्न हे जवळजवळ सोन्याने यावर्षी दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आता याच्यामध्ये सध्या सोन्यामध्ये वगैरे आकर्षित अशी त्याच्यात गुंतवणूक वाटत नाही. थोडं करेक्शन झालं तर त्या ठिकाणी बघू. पण क्रूड ऑइल मध्ये आपण बघतोय की क्रूड ऑइल मध्ये करेक्शन बघायला भेटतंय. इथे या ठिकाणी आपण बघतो क्रूड ऑइल मध्ये करेक्शन बघायला भेटते, पण क्रूड ऑइल 56 ची लेवल सुद्धा तोडत नाही. कारण इथे या ठिकाणी आपण बघू शकतो क्रूड ऑइलला सपोर्ट जो आहे तो अराउंड साधारणतः ओके, हा सपोर्ट क्रूड ऑइलला आपल्याला या ठिकाणी दिसतोय साधारणतः 55 आणि 40चा सपोर्ट आहे. आणि जोपर्यंत त्याच्यावरती आहे तोपर्यंत एवढं काय म्हणजे अशी काय आपल्याला विकनेस बघायला भेटणार नाही. पण आता काय होतं की त्यामध्ये फक्त एखादा असा थोडासा आपल्याला येतो या ठिकाणी स्पाइक, आणि त्यानंतर परत खाली बघायला भेटते. तर हे मी जरा थोडा चार्ट जो आहे तो थोडा आता पर एकदम लाईफ टाइम हायचा लावलाय. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण लावूया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर याला आपण टाकलं तर या ठिकाणी आपल्याला जो सपोर्ट दिसतोय तो अराउंड त्या सपोर्ट झोनच्या आसपास आलेला आहे, 5630च्या आसपास आपल्याला त्या ठिकाणी तो बघायला भेटतो. आणि आता त्याला झोन जो आपल्याला दिसतोय पहिला रेजिस्टन्सचा झोन आहे तो अराउंड आता 5700च्या आसपास आहे. जोपर्यंत क्रूड ऑइल 5700च्या वरती जात नाही तोपर्यंत क्रूड ऑइल मध्ये खरेदी करण्यामध्ये काही मजा नाहीये. कारण हा 5700 5700 हा क्रूड ऑइल साठी मोठा रेजिस्टंट आहे. जर 5700च्या वर गेला क्रॉस झाला तर त्या ठिकाणी बाय करू शकता, आणि जर समजा 5600च्या खाली जर टिकला तर मग त्या ठिकाणी सेल करू शकता. तर ह्या अशा प्रकारे क्रूड ऑइलची कंडिशन आहे. आणि तेव्हा आजच्या भागामध्ये आपण सगळं जाणून घेतले, निफ्टी बँक निफ्टीचा मूव जाणून घेतलाय, काय उद्यासाठी महत्वाच्या घडामोडी आहे ते जाणून घेतलेले आहेत, आणि कमोडिटी मार्केटचा सुद्धा आपण या ठिकाणी मूव घेतलेला आहे.
तेव्हा आता एकंदरीतच असं वाटतंय की ते आपण थांबायला पाहिजे. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, याची आपण कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि त्यानंतर आता आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिली आहे. आपला पेड ग्रुप सुद्धा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जर समजा एखाद्याला वाटलं की मला फक्त स्विंग स्टॉक पाहिजे त्यासाठी वेगळा ग्रुप आहे, आणि तुम्हाला स्विंग स्टॉक आणि त्यानंतर आपले कमोडिटी ऑप्शन असतात, इंडेक्स ऑप्शन असतात, तर त्यासाठी आपण एक आपला सेपरेट ग्रुप बनवलेला आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्या ग्रुपला आपण जॉईन होऊ शकता. त्याची लिंक तुम्हाला आपल्या जो आपला एक पब्लिक ग्रुप आहे आपला टेलिग्रामचा, आणि त्यावरती तुम्हाला त्याची लिंक बघायला भेटेल. ओके, तर आता इथे आपण थांबतोय. आपण परत भेटू नवीन विषयासह.